नमस्कार. भाग दुसरा. आषाढ पौर्णिमा. वारकरी संप्रदाय हा मूलतः अत्यंत सात्विक वृत्तीचा पंथ आहे. या संप्रदायाची वाटचाल शतकानुशतकं चालूच आहे. त्याचं मुख्य कारण ह्या संप्रदायाचे अनुनय करणारे बहुतांश साधक भक्त बहुजन समाजातले आहेत. सत्संगाला महत्त्व देणारे सर्व साधक भक्त हे या श्रेष्ठ अशा संप्रदायाचे मुख्य बळ आहे. हा संप्रदाय शुद्ध स्वरूप असलेला अद्वैती भक्तीने भारलेला आहे. निर्गुण निराकार परमेश्वर श्री विठ्ठल रूपात साकार होऊन पंढरपुरात कटीवर हात ठेवून आपल्या सर्व भक्तांची वाट पाहत 28 युग विटेवर उभा आहे. श्री विठ्ठल स्वतः सिद्ध तर आहेच आहेत, तसंच विठुराया स्वयंप्रकाशी आहे. श्री विठ्ठलाची भक्तिसत्ता, त्याचं गोड गोडूलस रूप स्वयंसिद्धच आहे. तसंच श्री विठ्ठल आनंद रूप आहे, सर्व वारकऱ्यांचा प्राण आहे. तुकाराम महाराजांनी सर्वच श्रद्धेय आणि विठ्ठल भक्तीने ओथंबलेल्या वारकऱ्यांचं मनोगत प्रकट करतानाही म्हटलेलंच आहे की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. श्री विठ्ठलाच्या अतीव सुंदर मूर्तीपुढे हात जोडून उभं राहावं आणि आपण त्याच्याशी भक्ती भारल्या स्वरात संवाद साधावा, त्याच्याशी बोलावं, डोळे भरून त्याचं दर्शन घ्यावं आणि त्याच्याकडे पाहत बसावं. श्री विठ्ठलावरून आपला जीव ओवाळून टाकावा, जीव ओतून विठ्ठलावर प्रेमाचा वर्षाव करावा. येणे सोसे मन झाले हावभरी, येणे सोसे मन झाले हावभरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. श्री विठ्ठल नामात अष्टो प्रहर गर्क होत विठुरायाच्या अखंड चिंतनात दंग होणं हाच ध्यास जीवाला लागलेला आहे. आणि हीच प्रबळ इच्छा झाल्यामुळे मनाला श्री विठ्ठलाचं चरणदर्शन घडावं ही हाव सर्वांगात आता व्यापली आहे. त्यामुळेच प्रापंचिक वृत्तींनी संसाराकडे लक्ष देण्याकडे मन अजिबात लागत नाही. मर्त्य आयुष्य जगावं असं मुळीच वाटत नाही. पुन्हा या आजपर्यंत जगलेल्या दैहिक आयुष्याकडे परतावं असंही वाटत नाही. या अपार विठ्ठल भक्तीने भारलेल्या जीवाचं माघारी फिरण्याचे दोर जणू काही कायमचे कापले गेलेले आहेत. आता माघारी वळणं नाही. जीव तर आता विठ्ठलमय झालेला आहे. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश, देता आली मिठी सावकाश. विठ्ठलमय झाल्यामुळे मानसिक पातळीवर गुंतवून ठेवणाऱ्या संसाराच्या गाठी आपोआप सुटल्या आणि माझी प्रापंचिक विवंचनातूनही सुटका झाली. मी बंधनमुक्त झालो आहे, मनाने मोकळा झालो आहे आणि त्यामुळेच अगदी स्वस्थ चित्ताने श्री विठ्ठलाला त्याच्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाला मिठी मारता आलेली आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुकाराम महाराज म्हणतात, माझं अवघं ज्ञान अस्तित्व श्री विठ्ठल नामाने इतकं गच्च भरलेलं आहे की मानवी आयुष्याला जबरदस्त विळखा घालून बसणाऱ्या काम आणि क्रोधाने माझ्या एकूणच ज्ञान अस्तित्वातून कधीच पोबारा केलेला आहे. माझं अवघं चित्त कामक्रोधापासून मुक्त झालेलं आहे. आषाढ वद्य प्रतिपदा. महाराष्ट्रातला हा वारकरी संप्रदाय हा 5 प्रमुख संप्रदायांमधला सर्वात मोठा संप्रदाय. आषाढी वारी हे त्याचं अतिशय भव्य असं स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी या पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्रातून अनेक पायी वारी करणाऱ्या दिंड्या या भूवैकुंठात म्हणजेच पंढरीत दाखल होतात. ह्या वाऱ्यांमधील आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची दिंडी तर सर्वात मोठी आहेच आहे, पण सर्वात मोठा मान ह्याच दिंडीला परंपरेने लाभलेलाही आहे. श्री विठ्ठलाच्या नामगजरात बेभान होऊन स्वतःचं अस्तित्व विसरणारे हे लक्षावधी वारकरी जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी एकत्र येतात ना, हाच एक वैश्विक पातळीवरचा चमत्कार आहे बघा. या वारीत एक शिस्त आहे, पावित्र्य आहे. तसंच वारी ही विठ्ठल भक्तानेच भरलेली आहे, विठ्ठल भक्तीनेच भारलेली आहे. पायवारी करीत असलेले हे सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर देवळाला प्रदक्षिणा घालून श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात.
विठ्ठल भक्त वारकऱ्यांच्या श्रद्धेय अंतःकरणातलं सद्भाव प्रकट करताना ज्ञानदेव म्हणतायत, माझ्या जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. माझे जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. माझं मनोवांछित एवढंच आहे की खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरला जाईन आणि प्रत्यक्ष विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन घेईन. एवढीच परमानंद देणारी आवड माझ्या मनात सदैव तरळत असते. पांडुरंगा, विठुराया, एवढीच आस मला लागलेली आहे रे. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. माझं अवघं भक्ती भारलं मन, माझं अवघं ज्ञात अस्तित्व पांडुरंगांच्या पवित्र चरणांशी गुंतलेलं आहे. गोविंदा, तुझ्या अलौकिक गुणवर्णनात माझं मन वेधलं गेलं आहे रे. माझं मन आता तुझ्या सुंदर रूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. माझ्या मनात आता असे एकही मर्त्य विचार चुकूनही तरळत नाही. विठ्ठला, तुझ्या चिंतनात मी अष्टौ प्रहर दंग असतो रे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. विठुराया, मी तुझ्या चिंतनात, तुझ्या नामात इतका दंग झालेलो आहे की जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती या तीनही अवस्थांची मला आठवणसुद्धा अगदी माझ्या मनीसुद्धा क्षणभरसुद्धा रेंगाळत नाही आहे. विठुराया, तुझं सर्वांग सुंदर रूप आणि भव्य स्वरूप एकदा का प्रत्यक्ष अनुभवलं ना की संपूर्ण जीवात, संपूर्ण शरीरात आनंदाच्या न थोपवता येणाऱ्या प्रचंड लाटा उसळून येतात. शरीरात फक्त आनंदच साठतोय. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण. श्री विठ्ठला, मायबापा, तू ह्या पंढरपुरात सगुण रूपात प्रकट होऊन आम्हा भक्तांना परमानंद दिलायस. तुझे सगुण साकार आणि ब्रह्मांडव्यापी निर्गुण निराकार भव्य स्वरूप जे आहे ते तू प्रकट केलं आहेस. तुझ्या भव्य परमात्म स्वरूपाची खूण आम्ही भक्तांनीच तुझे विटेवर उभे असलेले जे रूप आहे ना तिथेच अनुभवलेली आहे. जय जय विठ्ठल. आषाढ वद्य द्वितीया. आपल्या दैही कामनांची पूर्ती झाली की मर्त्य मानवी जीव सुखावतो. पण अशा तकलादू सुखाच्या प्राप्तीसाठी मानवी जीव आयुष्यभर धडपडतही असतो ना. मग त्याच्या हे लक्षात येत नाही की इंद्रियाधिष्ठ सुख आणि अशा प्रकारच्या अशाश्वत सुखांपासून प्राप्त होणारी तात्कालिक तृप्ती या दोन्ही गोष्टी क्षणभंगूरच असतात. त्याचा प्रत्यय खरं तर वारंवार येत असतो. अशा क्षणभंगूर सुखांपासून त्वरित दूर होण्यासाठी संत संगतीचा लाभ व्हावा लागतो. केवळ संत संगतीच शाश्वत सुखाचं प्रथम ज्ञान होतं. त्यानंतर इंद्रियातील शाश्वत सुखाची प्राप्ती होते. सर्वच वैष्णव संप्रदायांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. सगुण साकार परमेश्वराची भक्ती ही वारकरी संप्रदायाची खासियत आहे. पंढरीतल्या विटेवर उभा असलेला श्री विठ्ठल, त्याच्या परमभक्तीत पूर्णपणे विलीन झालेला हा वारकरी संप्रदाय खरं तर वैदिक धर्माचंच अद्वैती तत्त्वज्ञान प्रतिपादित करतोय. ज्ञानदेवांसारख्या लोकोत्तर विभूतिमत्वाने भागवत धर्माला तर शिरोधार्थ मानलेला आहे आणि ह्या वारकरी संप्रदायाचं 13व्या शतकाच्या उत्तरार्धात केलेलं आहे. नामदेव महाराजांच्या अतूट विठ्ठल भक्तीची साथ ज्ञानदेवांना लाभली आहे. वारकरी संप्रदायाची भक्तिवेल गगनावर पोचलेली आहे, किंबहुना गगनाच्या पार पोचलेली आहे. ज्ञान आणि भक्ती यांचा मनोहरी संगम जिथे झालेला आहे तो वारकरी संप्रदाय आज समाज मनात जो खोलवर रुजलेला आहे त्याचं श्रेय तर महाराष्ट्रातल्या सर्व संतांना आणि त्यांनीच निर्माण केलेल्या पंढरीच्या वारीलाच दिलं जातं. वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्ती यांचं तर अजोड नातं आहे. ह्या ज्ञानदेवादी अनेक संतांनीच दृश्यमयही केलेलं आहे. या सर्व साक्षात्कारी संतांनी या श्रेष्ठ भक्तिमार्गी संप्रदायाला लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवलेलं आहे. ह्या संतांमध्ये नामदेव महाराज तर अक्षरशः विठ्ठलमयच झालेले होते. पंढरपुरातल्या अत्यंत देखण्या विठ्ठल मूर्तीला बालवयातच प्रत्यक्ष प्रसाद भरवणारे, ते सुद्धा अवघं उणेपुरं 5 वर्षाचं लहान वय असताना.
हा प्रत्यक्ष घडलेला एकमेव वैश्विक चमत्कार प्रत्यक्ष अनुभवणारी तीही परकरी वेशातली 10 वर्षाची दासी जनी होती. तसंच नामदेवांचे माता पितासुद्धा होते. पिटुकल्या नामदेवाने श्री विठ्ठलाला आर्जवी विनंती केली होती. ते त्यांचे आर्जवी बोलणं ऐकून प्रत्यक्ष श्री विठ्ठल प्रत्यक्ष प्रकट झाला हो. कृष्णा विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नाम याचा. नामदेव महाराज हे पहिले चरित्रकार होते. तसेच ते पहिले आत्मचरित्रकारसुद्धा होते. परमेश्वराला साथ कशी घालावी हे 5 वर्षाच्या नामदेवाला कळलेलं होतं. देव हा भक्तांच्या परमभक्तीचं भुकेला असतो. स्वतः श्री विठ्ठल नामदेवाने प्रेमाने भरवलेला नैवेद्य प्रत्यक्ष जेवलेला होता. जेवून या हाती देवे दिधली वाटी, आला उठा उठी नामा घरी. श्री विठ्ठल घास भरवून नैवेद्याची रिकामी झालेली वाटी घेऊन छोटा बटू नामदेव घरी आला. नामदेवांची आई गुणाई ती नैवेद्याची रिकामी वाटी पाहून नामदेवावर करवादली म्हणजे ओरडली. तिचा त्या अलौकिक घडलेल्या घटनेवर विश्वासच बसला नाही आणि खरोखर श्री विठ्ठलाची देवळातली मूर्ती नाम्याच्या हाताने प्रसाद ग्रहण करते हे तर एक महद आश्चर्य होतं. मूलतः निर्गुण निराकार असलेला परमेश्वर आपल्या प्रेमळ भक्तासाठी सगुण साकार झाला, हा भक्ती विश्वातला अलौकिक चमत्कारच आहे. आषाढ वद्य तृतीया. वारकरी संप्रदायाची सुरुवात नेमकी कधी झाली हे नेमकेपणाने सांगणं अगदी म्हणजे फक्त काहीच कठीण आहे. पुराण वाङ्मयातून तसेच 8व्या शतकाच्या उत्तरार्धात अवतार स्वरूपात प्रकट झालेल्या आद्य शंकराचार्य इसवी सन 788 ते 820 यांच्या काही स्तोत्र वाङ्मयांमधून पंढरपुरातल्या श्री पांडुरंगांचा उल्लेख येतो. पद्मपुराणात श्री विठ्ठलाचा उल्लेख आहे. ततो निवृत्त आथाता पश्यन् भीमरथी तटे, द्विभुजं विठ्ठलं विष्णू भुक्ती मुक्ती प्रदायकम. श्री विठ्ठल हे भगवान श्री विष्णूचंच रूप आहे. हा श्री विठ्ठल आपल्या भक्तांना भक्ती आणि मुक्ती ह्या प्रेमाने देतो. म्हणजेच त्यांचा योगक्षेम सांभाळीत त्यांना मोक्षसुद्धा प्रदान करतो. हा श्री विठ्ठल द्विभुज आहे. भीमेच्या तीरावर वाट पाहत उभे असलेले भक्तवत्सल दैवत आहे. पद्मपुराणात तर असा उल्लेख आहे की भक्त पुंडलिकाने श्री विठ्ठलाला पंढरीत राहण्याची प्रार्थना केली होती. प्रत्यक्ष परमेश्वराला विनंती करण्याचं भक्ती सामर्थ्य पुंडलिकापाशी होतं. श्री विठ्ठलाने पंढरपुरात कायम वास्तव्य करून जड जीवांचा उद्धार करावा, त्यांना मोक्षाचा नक्षत्र मार्ग दाखवावा, हीच भक्त पुंडलिकाची आर्जवी मागणी भक्तांच्या प्रेमासाठी मान्य केली होती. असा श्री विठ्ठल त्याचं वर्णन करताना नामदेव महाराजांच्या वाणीला तर बहरच आला होता. नामदेव महाराज म्हणतात की विटेवरी उभा दिनांचा कैवारी, भेटा या उभारी दोन्ही बाह्या. विटेवर उभा राहून आपल्या भक्तांची वाट पाहणारा श्री विठ्ठल हे एक अनोखं दैवत आहे. दीन दुबळ्यांचा कैवारी श्री विठ्ठल आपले दोन्ही बाहू पसरून त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. आपल्या भक्तांना आपल्या प्रेमकुशीत घेण्यासाठी आतुर झालेला आहे. गुणदोष त्याचे न पाहेची डोळ्या, गुणदोष त्याचे न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशीराज. श्री विठ्ठल हे अत्यंत प्रेमळ दैवत आहे. कारण श्री विठ्ठल आपल्या भक्तांचे गुण दोष न तपासता त्या सर्वांनाच प्रेमाने भेटतो, त्यांना आपल्या हृदयात स्थान देतो. त्या आपल्या भक्तांना तो वारंवार भेटतो. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. श्री विठ्ठल हा दयासागर आहे. तो सर्व भक्तांचीच विचारपूस करतो, त्यांची सुखदुःख जाणून घेतो आणि सर्व लहान मोठ्या भक्तांना अगदी प्रेमाने सांभाळतो. सर्वांलागी देतो समान दर्शन, सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण समपायी. श्री विठ्ठलाची कृपादृष्टी सर्व भक्तांवर सारखाच चांदण वर्षाव करते.
श्री विठ्ठलाची सगुण साकार मूर्ती विटेवर समचरण ठेवून उभी आहे. ती केवळ सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीच आहे. आणि म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की श्री विठ्ठलाला संत भेटीचं अक्षरशः वेग लागलेला आहे. इथेच आपण आजचा भाग आपला संपूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.